रामकृष्ण हरी नर्मदे हर. तर अधिक मास आता चालू झालेला आहे आणि त्या अधिक मासामध्ये 28 मे 2026ला आम्ही आळंदी या ठिकाणावरून नर्मदा परिक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर आपल्या समवेत ज्या 2 AC स्लीपर कोच ट्रॅव्हल्स निघलेले आहेत, तर तब्बल 80 ते 90 सगळे नर्मदा परिक्रमावासी आहेत. तर आळंदी या ठिकाणाहून आपण आता प्रस्थान करतोय. तत्पूर्वी निघण्यापूर्वी कुठलेही कार्य करण्याच्या अगोदर आपण जी पूजा असते ती पूजा आपण आता करून घेणार आहोत. नर्मदे हर. नर्मदे. सगळे परिक्रमावासी जे आहेत पूजा करण्यासाठी आलेले आहेत आणि दुपारचे 2-2:30 वाजलेले आहेत. नर्मदे हर.
करू काय म्हणता आता? परिक्रमाला जाण्यासाठी आपलं दोन्ही गाड्यांचं पूजन झालेलं आहे आणि आता निघतोय आम्ही फायनली पुढच्या मार्गाकडे. निघालेली आहे आपली गाडी पुढे जाण्यासाठी. नर्मदे हर. त्याच्या पाठोपाठोमाग दुसरी गाडी निघते. नर्मदे हर. दुसरी गाडी त्याच्या पाठोपाठोमाग निघालेली आहे आणि जे नातेवाईक सोडायला आलेले आहेत परिक्रमावासियांना ते बाय बाय करून निघतायत. चला, एका गाडीमध्ये मी आहे, एका गाडीमध्ये आई आहे. तर आम्ही निघाल्यापासून पुढे आलेलो आहोत. आता वाजलेले आहेत 6:30 आणि आम्ही आता सध्या आहोत आळेफाटा या ठिकाणी. तर परिक्रमावासियांची चहा प्यायची वेळ झालेली आहे, चायप्रसादीची. तर दोन्ही गाड्या आपल्या थांबलेल्या आहेत. ही एक गाडी आहे आणि याच्या पलीकडे दुसरी गाडी आहे. परिक्रमावासी फ्रेशही होतात, ते कोणाला टॉयलेट वॉशरूमला जायचं असतं कारण की वयस्कर असतात सगळे, म्हणजे वयस्कर आहेत मोस्टली याच्यामध्ये. तर सगळे परिक्रमावासी थांबलेले आहेत. नर्मदे हर. तर इथे स्वराज्य हॉटेल आहे, प्युअर व्हेज. या ठिकाणी आपण परिक्रमावासियांना चायप्रसादीसाठी थांबवलेलं आहे. परिक्रमावासी थांबलेले आहेत सगळेजण. आतमध्ये परिक्रमावासी थांबलेले आहेत, काही बाहेर आहेत. सगळेजण बसलेले आहेत चायप्रसादीसाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. इकडे परिक्रमावासी बसलेले आहेत. नर्मदे हर. आज सर्वांचा पहिला दिवस आहे. यांना आपण ओळखत असाल, नर्मदे हर. हे आहेत आपले पोलीस काका आणि गवारे मावशी, जे आपले पायी परिक्रमामध्ये होते, ज्यांचं बायपास ऑपरेशन झाले. त्यांना आता 16 दिवसाच्या परिक्रमेसाठी येता येत नाही म्हणून मैयाच्या स्नानासाठी आहेत. पण आपल्या मैया आहेत आपल्यासोबत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. चाय प्रसादी घेतलेली आहे आणि आता सगळे परिक्रमावासी आपापल्या गाडीत आपापल्या सीटवर बसलेले आहेत आणि पुढे निघण्यास आम्ही प्रस्थान केलेलं आहे. तर सगळ्यांनी आज आळंदीवरून प्रस्थान केलेलं आहे. तर आजचा हा पहिला दिवस आहे. तर चला आपण सर्वांशी भेटूयात. अंबाराव म्हेत्रे, भोसरी, पुणे. नर्मदे हर. नर्मदे हर. नमस्कार, वसंत जाधव, रोहिणी जाधव. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर.
नर्मदे हर 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 हर नर्मदे 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 हर आपण गाडीतून उतरलेलो आहोत आणि सिन्नरच्या जवळ आलेलो आहोत. आता अन्नपूर्णा हॉटेल आहे या ठिकाणी परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी थांबलेले आहेत. ज्यांनी ज्यांनी घरून टिफिन आणलेले आहेत ते या ठिकाणी थांबलेले आहेत. आपल्या दोन्ही गाड्या लागलेल्या आहेत. नर्मदे हर पोलीस काका परिक्रमावासी आता उतरलेले आहेत गाडीतून आणि हळूहळू आपले टिफिन घेऊन आतमध्ये जात आहेत. इथे अन्नपूर्णा हॉटेल आहे नाशिकपासून पाठीमागे सिन्नर या ठिकाणी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तर रात्री भोजन प्रसादी केली आणि सगळे परिक्रमावासी पुढे निघले. तर रात्रीचा व्हिडिओ काढायला जमलं नाही. तर आम्ही आता मध्य प्रदेशमध्ये आहोत. बिजलसनी माता जी आहे त्या तिथून 10 ते 20 किलोमीटर अंतरावरती आहोत. आणि इथे या ठिकाणी सेंधवा आहे. या सेंधवामध्ये एक आश्रम आहे. या ठिकाणी सगळे संन्यासी बाबाजी आहेत. तर इथे आम्ही बालभोग करण्यासाठी थांबलेलो आहोत. सगळे परिक्रमावासी फ्रेश झालेले आहेत आणि इथे खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे. त्या निसर्गरम्य वातावरणात आता बालभोग बनवणार आहोत. नर्मदे हर. तर इथे बालभोग जे करण्याची तयारी सुरू केलेली आहे. आज बालभोगमध्ये करणार आहोत पोहे प्रसादी. नर्मदे हर नर्मदे हर. आपल्याला परिक्रमेमध्ये असताना लसूण आणि कांदा खायचा नाही, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी कोबी वापरत आहोत. आणि आश्रमातील हे निसर्गरम्य असं वातावरण आहे. थंडगार सावली आहे. प्रत्येक परिक्रमावासी जे आहेत झाडाखाली बसलेले आहेत. बालभोग तयार झालेला आहे. आजच्या बालभोगमध्ये आहेत पोहे प्रसादी. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. नर्मदे हर. इकडे परिक्रमावासी एका पाठीमाग एक बालभोग घेत आहेत आणि दुसरीकडे जर बघाल तर इकडे परिक्रमावासींची बालभोगसाठी पंगत बसलेली आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. सर्वांनी मगाशी बालभोग घेतला आणि बालभोग घेतल्यानंतर जवळजवळ आम्ही 150 किलोमीटर पुढे आलेलो आहोत. आणि पुढे आल्यानंतर आम्ही आता सध्या आहोत बडवाहमध्ये. तर बडवामध्ये मैया आहेत. आम्ही त्या क्रॉस करून पुढे मोरटकाकडे जाणार आहोत आणि त्यानंतर ओंकारेश्वर आणि मग त्या ठिकाणी नर्मदा मैयामध्ये स्नान पूजापाठ करून मग पुढे आम्ही उद्या निघणार आहोत. तर आता आपण नर्मदा मैयाचं दर्शन करूयात. नर्मदे हर. सर्वांनी अधिक मासामध्ये नर्मदा मैयाचं प्रथमतः दर्शन घ्या. आम्ही आहोत आता
बडवाहमध्ये इकडे आहे उत्तर तट आणि पलीकडे आहे दक्षिण तट. तर आम्ही आता उत्तर तटावरून दक्षिण तटाकडे चाललेलो आहोत आणि सगळे जे नर्मदा मैयाचे भक्त आहेत मैयामध्ये स्नान करतायत. नर्मदे हर, नर्मदे हर. पण आता ओंकारेश्वर या ठिकाणी विश्वकर्मा पॅलेस इथे थांबलेलो आहोत आणि परिक्रमावासियांना आलेल्या भोजन प्रसादीची पंगत दिलेली आहे. सगळे परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत. या ठिकाणी भोजन प्रसादीची तयारी जी आहेत, आपल्या मालन मावशी ज्या आहेत भाकरी करतायत. त्याचसमोर दुसऱ्या मावशी आहेत. इकडे आमच्या मातोश्री आणि आमच्या मामीश्री बसलेल्या आहेत. सगळे परिक्रमावासी आनंदाने भोजन प्रसादी करतायत आणि आजच्या भोजन प्रसादीमध्ये आहे शेवभाजी, वरण भात, पापड, भाकरी, सलाड आणि शेंगदाण्याची चटणी. आम्ही सर्वांनी भोजन प्रसादी केली. सगळ्या परिक्रमावासींनी भोजन प्रसादीचा आनंद घेतला आणि आता आलेला आहोत स्नानासाठी. प्रथमतः स्नानाला येणार होतो आणि नंतर भोजन प्रसादीचा आनंद घेणार होतो. पण कालपासून जवळजवळ आम्ही 3-3:30 वाजल्यापासून आळंदी या ठिकाणावरून प्रवास सुरू केला आणि आज आम्हाला इथे यायला 3-3:30 वाजले. नाश्ता केलेला होता, कोणी जेवण केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे प्रथमतः भूकही लागली होती, तर जेवणही गरजेचं होतं. सगळ्या परिक्रमावासींनी भोजन प्रसादी घेतलेले आहे आणि आता सगळेच आलेले आहेत नर्मदा मैयावर स्नान करण्यासाठी. तर चला करूया स्नान. नर्मदे हर, नर्मदे हर. तर या ठिकाणी परिक्रमावासी स्नान करतात. मीही जाते. नर्मदे हर.